पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी अत्यंत धाडसी व कौतुकास्पद कामगिरी करत आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या एका सराईत टोळीला गजाआड केलंय। या टोळीने एकाच रात्रीत 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकून मोठी दहशत निर्माण केली होती। पोलिसांनी अत्यंत कौशल्याने केलेल्या या कारवाईत 3 सराईत गुन्हेगारांसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आलंय। या धडक कारवाईमुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे तब्बल 20 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गेल्या 6 महिन्यात दौंड, बारामती आणि जुन्नर भागात एकाच गुन्हे पद्धतीचा वापर करून दरोडे टाकण्याच्या गंभीर घटना घडत होत्या। दरोडेखोर नागरिकांना बेदम मारहाण करून व हत्यारांचा धाक दाखवून लुटत असत। 10 जून 2026च्या रात्री दरोडेखोरांनी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोरवडी गावातील बाबीरनगर, आवदे वस्ती, आवळे वस्ती येथे आणि शेजारील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडे टाकले। अंदाजे 6 ते 7 दरोडेखोरांनी नागरिकांना मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण 7,90,000 रुपयांचा ऐवज लुटला होता। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे। ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्यांचे प्रत्येक सदस्यावर या अगोदर ही खूप गंभीर प्रकारचे गुन्हे, दरोड्याचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते आणि याचे अधिक तपासामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस आणले। 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणले गेले आहे या टोळीकडून। यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्याचे 12 गुन्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 गुन्हे उघडकीस आणले। पुणे ग्रामीणमध्ये 1 दरोडा, 6 जबरी चोरी आणि 5 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या होत्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दरोडे, 3 जबरी चोरी आणि 2 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या होत्या। सो एकूण 20 गुन्हे हा आणि त्याचा जुन्ना सुद्धा काही सदस्याचा 8-10 गुन्ह्याचा रेकॉर्ड आहे। सो ह्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनची टीमने खूप छान पद्धतीने काम केला। दिवस रात्र टीम फील्डमध्ये कार्यरत होती आणि त्यांनी जे घोळ घातला आणि मेहनत केली त्याला यश आलेलं। घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तपासासाठी तात्काळ 6 विशेष पथके तयार केली। पोलिसांनी घटनास्थळापासून 50 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातून आले असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी 13 जून रोजी रात्री बाबुळगाव, खालसा आणि चिखली येथे एकाच वेळी छापे टाकून गणेश मंगेश काळे, विशाल हंबर्ड्या काळे आणि किशोर रावण भोसले यांना ताब्यात घेतलं। तसेच एका अल्पवयीन बालकालाही रखवालीत घेतलं। त्यांचा साथीदार प्रवीण उर्फ पप्पू लाला भोसले व इतर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 17 तोळे सोन्याचे दागिने, 324 ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 25 लाख रुपयांचा ऐवज जप्त केलाय। आरोपींच्या चौकशीत पुणे ग्रामीण मधील दरोड्याचे 4, जबरी चोरीचे 6 आणि घरफोडीचे 5 असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोड्याचे 3, जबरी चोरीचे 3 आणि घरफोडीचे 2 असे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक केलेले सर्व आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।